जय भीम. मी विनोद खुबरागडे, चंद्रपूर. माझ्यासोबत यवतमाळवरून मिलिंद धनवी आले आहे. आज आम्ही या पवित्र दीक्षाभूमीवर जे मागील काही दिवसापासून जे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जे चालू आहेत अनेक, त्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी मी व माझे मित्र मिलिंद धनवी यवतमाळवरून व मी चंद्रपूरवरून आज इथे पवित्र दीक्षाभूमीवर, प्रेरणाभूमीवर आम्ही आलेले आहे. आणि नेमका हा प्रकार काय आहे हे मागीलही मी काही दिवसापूर्वी जनतेच्या निदर्शनास दिलं होतं, समाज बांधवांच्या. हे जी जागा आहे दीक्षाभूमी, ही आमच्या तमाम करोडो बौद्ध बांधवांची प्रेरणाभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे. आणि अशी ही भूमी असताना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जे दीक्षा दिली आहे जवळपास 5 ते 7 लाख अनुयायांना, आणि ह्या जागेसाठी जे वामनराव गोडबोलेजी यांनी जे अथक परिश्रम केले होते आणि अथक परिश्रम करून या जागेची निवड केली होती. आणि त्यानंतर मंडलिक नावाचे महसूल मंत्री यांच्याकडून ती जागा त्यांनी सरकारी जागा चराईकरता असल्यामुळे या जागेची निवड करून त्यांनी ही जागा दीक्षाभूमीसाठी केली होती. आज त्या दीक्षाभूमीला, या जमिनीला, जागेला 70 वर्षाचा कालावधी होतो. तुम्ही पाहू शकता हा सातबारा आहे. हा नागपूर शहरातील लेंड्रा या गावातील, मौजा लेंड्रा या गावातील सर्वे नंबर 221, 222/2 हा सातबारा असताना या सातबाऱ्यावर आजपर्यंत दीक्षाभूमी या नावाने नोंद झालेली नाही. किंवा आमचे जे आंबेडकरी जे मेमोरियल सोसायटीचे, स्मारक समितीचे जे पदाधिकारी आहेत, यांनीसुद्धा 70 वर्षामध्ये दीक्षाभूमी या जागेसाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. तुम्ही हा सातबारा आहे, ऑन रेकॉर्ड पाहू शकता. आता हे किती मोठी शोकांतिक आहे की एवढा मोठा समाज बांधव असताना जर यांनी सातबारा नावाने केले नाही, उलट इथल्या महसूल प्रशासनाने इमारत हे नाव केलेले आहे. तुम्ही पाहू शकता ही एवढी मोठी आज दीक्षाभूमी दिसत असताना या दीक्षाभूमीला त्यांनी इमारत हे नाव लिहिलेले आहे. आणि तत्कालीन इथले महसूलचे जे तहसीलदार आहेत त्यांनी एक आदेश पारित केला, रामा क्रमांक 4 RTA 64/2018 19 16/1/19मध्ये झुडपी जंगल करण्याचे आदेश पारित केले आहे. आणि त्या संबंधित तलाठी, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी फेरफार क्रमांक 538 हा 16/1/2019ला फेरफार घेण्यात आलेला आहे. आणि 16/1/2020ला त्यांनी फेरफार मंजूर केलेले आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, एका दिवशी 16/1/2019ला आदेश होतात, 16/1/19ला फेरफार घेतल्या जाते एका दिवसात, आणि एका दिवसामध्ये ते झुडपी जंगल म्हणून नावाने नोंद केले जाते. ही इतकी मोठी घटना आज एवढ्या मोठ्या नागपूर शहरामध्ये घडली असताना सुद्धा इथले आमचे तमाम आंबेडकरी समाज बांधव आजपर्यंत या जागेच्या, दीक्षाभूमीच्या मागणीसाठी त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही. तहसीलदार, SDO, कलेक्टर, कमिशनरला जाबसुद्धा विचारला नाही की असे बोगस काम तुम्ही का केलं आहे म्हणून. किती मोठी शोकांतिका आहे. आता काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल अंबाझरीच्या इथे, तिथेसुद्धा असा प्रकार घडला आहे. आणि त्या तलावाला बगीचा दाखवून तिथली 300-350 एकर जागामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं ते बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. एकाही नागपूरच्या मंडळीने त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केले नाही आहे, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केले नाही. मी मात्र आणि माझे मित्र मिलिंद धनवी हे दोघं मिळून आम्ही आज वर्ध्याच्या न्यायालयामध्ये त्यांच्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 22 तारखेला आता त्यांच्यावर आदेश लागलेले आहे. आज हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांच्यावर ताशीर ओढलेली आहे त्या स्मारकाच्या संबंधात विवेकानंदच्या. कारण उजव्या बाजूला बाबासाहेबांचं स्मारक उद्ध्वस्त करून डाव्या बाजूला तुम्ही त्यांचं स्मारक कसं काय बनवलेलं आहे, हा प्रश्न आम्ही 1 वर्षापूर्वी विचारलो होतो ऑन द स्पॉट तिथे जाऊन. म्हणजे हा पक्षपात सरकार कसा काय भेदभाव करू शकतो. असं असताना आज एकीकडे आमच्या अंबाझरीचे ते म्हणजे जे स्मारक आहे बाबासाहेबांचं ते उद्ध्वस्त झालेलं आहे, आणि दुसरीकडे आज आम्ही आता इथे बघतो दीक्षाभूमीवर, आज आमची दीक्षाभूमी आमच्या नावानं नाही आहे, सातबारा नावानं नाही आहे. इथले मेमोरियल सोसायटीचे जे पदाधिकारी झोपले आहे का, यांना समजत नाही का, कायदा समजत नाही का, यांनी बैठक घेतली नाही का, काय बैठक घेतलं नाही, काय हा प्रश्न तहसीलदारला विचारला नाही, काय SDOला विचारलं नाही, काय कमिशनरवर विचारलं नाही, आणि यांनी या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे यांच्यावर FIR दाखल का केलं नाही. हे सर्व झोपलेले आहेत, पदाधिकारी झोपलेले आहे. आता काही दिवसापूर्वी हे तुम्ही पाहू शकता, जे एक कंपनी आहेत जे
मी YFC कंपनी आणि BBG कंपनीतर्फे हे काही नागपूर येथील दीक्षाभूमीच्या परिसरातील जे पुनर्विकासचं काम सुरू आहे आणि हे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा टोटली अवैध काम सुरू आहे. कारण शासनाने यांच्या परमिशन हे घेतल्यानंतर यांचा जाहीरनामा लावायला पाहिजे, यांच्या किती कोटेशन आहे करायला पाहिजे, किती महिन्यामध्ये करणार आहे ते करायला पाहिजे. कारण आता येणाऱ्या 14 ऑक्टोबरला पुन्हा आमच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये याचीसुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. जेव्हा आता आम्ही इथं येऊन बघितलं असता हे जे माती तुम्ही बघू शकता हे कामच्या अवैध सुरू आहे, JCB लावून येते एकदम दीक्षाभूमीच्या लागून आहे. जेव्हा मी त्या कॉन्ट्रॅक्टला फोन लावलं, विचारलं हा काय प्रकार चालू आहे, काय तुम्ही याच्यावर योजना केली नाही, असा आज मी आत्ता फोन लावून माझ्या मित्रासोबत मिलिंद धनवी आम्ही जे आलो फोन लावून त्याला विचारलं कॉन्ट्रॅक्टरला, तर त्याने आता सांगितलं साहेब आम्ही 24 तासाच्या आत ही माती आम्ही हटवणार आहोत आणि इथे हे जे आता तुम्हाला दिसत आहे हे 2 दिवसापूर्वी 24 तासानंतर तुम्हाला दिसणार नाही असं त्यांनी आश्वासन दिले आहे. म्हणजे शोकांतिका अशी आहे की मी चंद्रपूरहून येऊन त्यांना इथं जॉब विचारू शकतो कंपनीला. माझे मित्र मिलिंद धनवी यवतमाळवरून येऊन सकाळी आज त्यांना आम्ही जॉब विचारू शकतो. मग इथले पदाधिकारी झोपले आहे का, इथले आंबेडकरी समाज झोपला आहे का, यांनी हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे यांना. एवढ्या दिवसापासून इथं माती असे पडून आहे अवैध, आज एवढ्या मोठ्या स्ट्रक्चर व नुकसान होण्याची संभव आहे. आज त्या दीक्षाभूमीच्या अंदर आम्ही जाऊन बघितलं, जाड्या लागून आहेत इथे आहेत. म्हणजे इथला मेमोरियल सोसायटीचे जे मेंबर लोक आहे काय करत आहेत, एवढा मोठा आज आमच्या हा स्थळ प्रेरणाभूमी ऊर्जाभूमी ही आज जगप्रसिद्ध असलेली रक्ताचा एक थेंब न सांडवता डॉक्टर